नमस्कार माननीय रामकृष्ण हरी. माननीय हरिभक्तपरायण संतोष महाराज पायगुडे आणि हरिभक्तपरायण शेखर महाराज जांभूळकर यांनी मला या उपक्रमात सामील करून घेतल्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. तसेच विनायकजी पाटील यांनी घरपोच गाथा वही पोचवली व आवश्यक ते मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी त्यांचीही आभारी आहे. 20 मार्च 2025 या दिवशी लिखाणास सुरुवात करून माझे लिखाण अनेक अडचणींना समोर जात 31 मार्च 2026 रोजी पूर्ण झाले. तुकाराम महाराजांनी जी गाथा लिहिली ती वाचण्याची अनेक वर्षांपासून माझी इच्छा होती, परंतु पुढे काहीच कृती घडत नव्हती. 2025 साली मला एका स्वामीजींनी जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या अभंगांच्या गाथा हा ग्रंथ दिला व त्याच वर्षी वारकरी प्रस्थान त्रयी सेवा समिती पुणे आयोजित तुकारामांचे हात लिहित्री जे या उपक्रमांमध्ये सामील होण्याची संधी व्हॉट्सअपद्वारे आश्चर्यकारकरित्या मला लाभली. गाथा लिखाणाच्या या उपक्रमामुळे संपूर्ण गाथा वाचून लिहिताना त्याचा अर्थ समजून घेण्याचा थोडका प्रयत्न माझ्याकडून केला गेला. या निमित्ताने गोडी निर्माण झालेली आहे, तेव्हा तुम्हा सर्व थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने पुनश्च एकदा याचे वाचन मनन चिंतन करण्याचा मानस आहे. सर्वांना खूप खूप धन्यवाद. अमिता अशोक बेलके. माझे मनोगत मी खाली या व्हिडिओच्या खाली लिखित स्वरूपामध्ये पाठवत आहे. पुनश्च एकदा धन्यवाद. नमस्कार.